मी आज एका पोरीला तिच्या बापाचं महत्त्व सांगणार आहे. अगं पोरी, जो बाप तुझ्यासाठी कष्ट करून तुला कपडे घेतो, ज्या बापाने तुला शिकवलं, ज्या बापाने तुला मोठं केलं, तू त्याचं प्रेम विसरलीस. आणि एक दिवस नाही झालं, जो दुसरा मुलगा आला, तू त्याच्या प्रेमात पडलीस आणि या आईबापाचं प्रेम विसरलीस. पोरी, या आईबापाचं प्रेम विसरलीस. बापाने स्वतःला कधी कपडे नसती घेतली, पण तुझ्या अंगावरती कायम कपडे चढवली, तुला चपला दिल्या, तुला मोठं केलं, तुला शिकवलं, तुला घडवलं. पोरी, पण तू काय केलं? या बापाची मान खाली घातली. या बापाचा सन्मान ठेवला नाही. या बापाची मान खाली घातली. पोरी, तू या बापाचा सन्मान ठेवला नाही. ज्या आईची ममता, तिने तुला एवढी ममता लावली, तिने तुला खायला दिलं, प्यायला दिलं, तिने तुला एवढं मोठं केलं, आणि तू आज तिचं प्रेम विसरलीस. पोरी, तिचं प्रेम विसरलीस. स्वतःच्या साड्या घालून तुझ्यासाठी गोधडी शिवली. पोरी, तिने तुझ्या अंगावरती पांघरून नव्हतं तेव्हा तिने स्वतःच्या अंगावरचं पांघरून तुझ्या अंगावर दिलं. पोरी, तुला ताप आला तेव्हा रात्रभर ती जागी राहिली. तीच म्हणजे आई असती. पोरी, तीच म्हणजे आई असती. या बापाचं काय घेती ग? दिवसभर कष्ट करायचं आणि रात्रीचं येऊन 2 घास खायचं आणि झोपायचं. तुझ्याकडं बघायला नसन त्याला लक्ष. पण तू असं विश्वासघात नव्हता करायला पाहिजे. पोरी, तू स्वतःच्या स्वार्थासाठी या बापाचं आणि आईचं प्रेम विसरलीस. पोरी, या बापाचं आणि आईचं प्रेम विसरली.